हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिक संग्रह में गाथा नंबर 16 बघत होतो आपण. काय चालली होती गाथा? द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप सांगतायत. वस्तुव्यवस्था कशी आहे, म्हणजे जिनधर्मामध्ये काय वस्तुव्यवस्था मानली आणि त्याच्याबरोबर मग ते समजलं तर समजतं की अन्य धर्मियांची कशी गलती होती त्याच्यामध्ये. भावा जीवादिया जीवगुणाच्छेदनाय गो सुरणरणारयतिरिया जीवस्य पज्जया बहुगा. द्रव्य कशाला म्हणायचं? अनंत गुणांचा अनंत पर्यायांचा पिंड असतं, त्याला द्रव्य म्हणतात. मग इथं परिभाषा केली की द्रव्य गुण ज्याच्यामध्ये गुण आणि पर्याय असतात ते द्रव्य असं म्हणा. किंवा मग द्रव्य कुठले कुठले आहेत तर जीवादिक सगळे हे द्रव्य आहेत. म्हणजे कुठले? जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश काल हे सगळे द्रव्य आहेत. गुण कुठले असतात? गुण प्रत्येक द्रव्याचे स्पेसिफिक ते गुण आहेत, सामान्य आणि विशेष. मग प्रत्येक द्रव्यामध्ये आपले आपले तसे गुण आहेत. मग जीवाचे गुण कुठले तर सांगतायत जीवगुणा छेदनाय वोगो, चेतना आणि उपयोग हे जीवाचे गुण आहेत. मग पर्याय कशाला म्हणायचं? पर्याय कुठं असते, कोणाची असते? द्रव्याची पर्याय असते, गुणांची पर्याय असते. पर्याय कशाला म्हणायचं? परिणामाला अजून जे द्रव्याच्या सर्व भागामध्ये पण काही अवस्थेमध्ये राहतात त्याला म्हणायचं पर्याय. मग कुठल्या पर्याय असतात द्रव्याच्या? तर त्यासाठी इथं उदाहरण दिलं की जीवाच्या अनेक पर्याय आहेत, जसं की सुर नर नारय तिर्या, देव नारकी मनुष्य तिर्यांचे ह्या सगळ्या जीवाच्या पर्याय आहेत असं समजून घ्या. प्रत्येक द्रव्याचे गुण पण अनंत आहेत आणि प्रत्येक द्रव्याच्या पर्याय पण अनंत आहेत. गुण कशाला म्हणायचं? जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेमध्ये व्यापतात त्याला म्हणायचं गुण. आणि पर्याय म्हणजे जे द्रव्याच्या सगळ्या भागात तर व्यापणार पण काही अवस्थेमध्ये व्यापतात. अवस्था विशेष म्हणजे पर्याय म्हणा. म्हणजे काय झालं? परिणमन झालंय पण पर्याय ही काही अवस्थेमध्ये म्हणजे काय कुठं आहे कुठं नाही असं दिसतंय, पण गुण तसं नाही आहे. जिथं पण जाणार, जसं निगोदामध्ये ज्ञान गुण आहे का? श्रुती नाही आहे. नाही काय म्हणते मग निगोदात गेलं तरी सुद्धा किती का असे ना ते किती आहे ह्याला म्हणायचं पर्याय. आणि मग आहे की नाही गुण? तर आहे, निगोदात पण आहे आणि सिद्धांमध्ये पण आहे. तसंच परमाणूमध्ये गुण आहेत का? आहेत. आणि ह्या टेबलमध्ये आहेत का? म्हणजे गुण आहेत ते कॉन्स्टंट असणार, कुठेही गेलं तरी त्याच्याबरोबर राहणार. पण पर्याय असते ती कधी आहे कधी नाही असं बदलणार. बदलते पण आहे तर पर्याय एक समयवरती किंवा काही समयांची. मनुष्य पर्याय ही तुमची काही समयांची असं. पण प्रत्येक समयाला पण परिणाम आहे ना. पण ती पर्याय म्हणजे द्रव्याचं स्वरूप नाही आहे. पर्याय म्हणजे अंश आहे एक असं. म्हणजे गुणांच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये भेद करायचा आहे म्हणून पर्याय म्हणजे त्या द्रव्याचं एक पार्ट आहे, अवस्था आहे असं. मग ते कुठल्याही असेल. ज्ञानगुणाची पर्याय कुठली? ज्ञानगुणाची पर्याय कुठली? अवघड वाटलं. मग ती ज्ञान, शुद्ध ज्ञान, केवल ज्ञान, हे अल्पज्ञान, काय क्षयक्षम ज्ञान, हे सगळे पर्याय आहेत ज्ञानगुणाच्या. चारित्र गुणाची पर्याय कुठली? बोला. सकाळी बघितलं की आपण चारित्र. आता काय बोर्डवर उपयोग ही पण चारित्र गुणाचं परिणमन म्हणा, किंवा रागद्वेष क्रोध मान मायलोभ हे सगळं चारित्र गुणाचं परिणमन. मग असं पर्याय प्रत्येक गुणाची होत असते. प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत गुण आहेत, अनंत गुणांचे अनंत पर्याय होतात. मग हे आम्ही का बघितलं होतं तर अगुरु लघु नावाचा गुण आहे. कुठल्या द्रव्यात आहे?
साई द्रव्यामध्ये आहे, सामान्य गुण आहे तो. तर अगुरु लघु गुणाचं काम काय असतं? नाही नाही, अगुरु लघु गुण काय करतं? तुमचे गुण तुमच्या प्रदेशाच्या बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरचे गुण तुमच्यामध्ये मिसळू देत नाही. जसं आहे तसं कॉन्स्टंट ठेवणार स्वरूप वस्तूचं. आणि काय करतं तर सांगितलं की प्रत्येक गुणांचं परिणमन होत असताना काही हानी काही वृद्धी चालू असते, त्याच्यामध्ये मदत करतं ते अगुरु लघु गुण. प्रत्येक गुणाचं कार्य प्रतिसमयाला चालू आहे. जसं ज्ञानामध्ये आपल्याला पूर्वी काय येत नव्हतं, आता थोडं थोडं यायला, म्हणजे परिणमन झालं आहे, काहीतरी वृद्धी झाली आहे, काहीतरी हानी झाली आहे. काय हानी झाली आणि काय वृद्धी झाली? बरोबर, अज्ञानाची हानी झाली आणि ज्ञानाची वृद्धी झाली. तसंच जेव्हा ध्यान केलं त्यावेळेस मला शांती वाटली. कशाची हानी झाली, कशाची वृद्धी झाली? अशांतीची हानी झाली. जे काही अस्थिरता होती त्याची हानी झाली आणि आता ध्यानाने स्थिरता आली म्हणा. तर असं म्हणून प्रत्येक समयाला जे परिणमन प्रत्येक गुणात चालू आहे त्याच्यामध्ये मदत करणारं हे अगुरु लघु गुण आहे. तर त्याचं कार्य आहे षटस्थानपतित हानी वृद्धी. म्हणजे काय असतं ते आम्ही घेतलं होतं, एक शॉर्टमध्ये सांगते. अनंतने भागल्यावर उत्तर काय येत असतं? छोटं येत असतं. तुम्हाला दिसते का भाभी? म्हणजे अनंतची समदृष्टी आम्ही इथं लिहिली होती 1000. तर आता इथं 5 या संख्येला 5ला केलं होतं का 50ला केलं? 50ला 1000नी भागलं. अनंतनी भागल्यावर एखाद्या संख्येला त्याचं ॲन्सर काय आलं? कमी आलं. मग तेवढ्यानी ह्याच्यामध्ये वाढ झाली आहे, म्हणजे 0.05% वाढलं, म्हणून त्याला म्हटलं अनंत भागवृद्धी. आता ह्याच्या पुढची स्टेप काय झाली? असंख्यात भागवृद्धी. अनंतपेक्षा असंख्यात छोटं असतं, म्हणून 1000 ही अनंताची संदृष्टी आहे, तर 100 ही असंख्याची संदृष्टी आहे. मग त्याच संख्येला जर असंख्यातनी भागलं तर उत्तर किती आलं? 0.5 आलं, ह्याच्यापेक्षा जास्त आलं. आणि त्याच्याने वृद्धी झाली आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे पूर्वच्या अवस्थेमध्ये असंख्यात भाग वृद्धी झाली, म्हणजे 50मध्ये हे ॲड करायचं. तर किती वृद्धी झाली? 50.5. मग अशी वृद्धी झाली होती 50.05. हां, एक संख्या मानली आपण समजण्यासाठी की याच्यामध्ये वृद्धी आणि हानी होणार आहे 50मध्ये. तर त्याला अनंतनी भागल्यावर किती झाली? खूप थोडी वृद्धी झाली आहे. मग त्याच्यानंतर असंख्यातने भागल्यावर थोडी अधिक वृद्धी झाली आहे. संख्यातने भागल्यावर का? त्याची संख्या मोठी येत गेली ना, मग त्या मोठ्या संख्येने याला भागल्यावर कमी येणार, म्हणजे तेवढी वृद्धी झाली. असं किती? 100 नाही 10. संख्याची संदृष्टी घेतली 10, संख्यात भाग वृद्धी येईल, मग किती आलं उत्तर? 5. मग 5नी वृद्धी झाली आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे काय झालं? 55 एवढी वृद्धी झाली. हे झालं भागवृद्धीमध्ये. आता गुणवृद्धीमध्ये गुणित रूपाने वृद्धी होणार. असंख्यात भागवृद्धी, असंख्याताने भागल्यावर जे उत्तर आलं तेवढी वृद्धी, असं त्याचा अर्थ आहे. आणि अनंत भागवृद्धी म्हणजे अनंतने भागल्यावर जी वृद्धी झाली तेवढी वृद्धी आहे. संख्यात भागवृद्धी म्हणजे संख्यातने या संख्येला भागल्यावर किती आलं ना उत्तर, त्याच्याने अधिक अशी वृद्धी. वही पेन आहे की तुमच्याकडे? या. तर हे भागवृद्धीने झालं. आता ह्याच्यापुढं गुणवृद्धीने येणार. गुणवृद्धी कशाला म्हणायचं? गुणित रूपाने वृद्धी होणार. भागून वृद्धी केल्यावर थोडी येत असते, गुणल्यावर वृद्धी जास्त येते ना. मग पहिली स्थान घेतलं संख्यात गुणवृद्धी. मग संख्याताची संदृष्टी आपण मानली होती 10, मग 10ने गुणल्यावर 500 आली, म्हणजे एवढी वृद्धी झाली आहे. म्हणजे आता अधिक अधिक वृद्धी होत चालली. पुढचं स्थान असंख्यात गुणवृद्धी. मग असंख्याताने गुणलं तर अधिक वृद्धी आली अजून. आणि अनंत गुणवृद्धी म्हणजे अनंतनी गुणल्यावर आलेली वृद्धी, म्हणजे आता अजून ज्या अधिक वृद्धी झाली असा अर्थ. तर अशी हानी आणि वृद्धी आम्ही इथं आंब्यामध्ये घटवून दाखवली होती. जसं आंबा तो छोट्याचा मोठा मोठा होत गेला, मग तसं त्याच्यामध्ये जशी वृद्धी दिसतीये, ही डोळ्याने दिसते म्हणून वाटते की वृद्धी होतीये. असं आपल्या ज्ञानामध्ये आपल्या सगळ्या गुणांमध्ये हानी पण चालू आहे आणि वृद्धी पण चालू आहे. भलेही तो आपल्या ज्ञानाचा विषय नाही आहे, पण तरीसुद्धा ते परिणमन निरंतर चालू आहे.
याच्यासाठी बघितलं होतं की प्रत्येक द्रव्य हे परिणमन करत असताना त्याच्यामध्ये अशा प्रकारची षटस्थानं होतात. हानीचं पण असंच घ्यायचं, उलटं घ्यायचं. म्हणजे हानी कशी होत जाणार, अनंत भाग हानी म्हणजे कमी हानी झाली. आता याला इथं आपण प्लस केलं, याला मायनस करत जायचं. 50 मायनस 0.05 मग एवढी हानी झाली आहे म्हणजे खूप कमी हानी झाली. मग याच्यापेक्षा अधिक हानी कधी होते ज्ञानामध्ये हानी? हां, संकलेश परिणाम केलं की ज्ञानात हानी होते. अजून कधी होते हो? ज्ञान कधी घटतं? अहंकार केला तरी ज्ञान घटतं, दुसऱ्याला दोष दिला, निंदा केली तरी ज्ञान घटतं, कोणाचे तरी आपल्या गुरुचं नाव लपवलं तरी ज्ञान घटतं, खऱ्या देवशास्त्र गुरूंचा अभिनय केला तरी ज्ञान घटतं, आपण आपल्या स्वभावाला नाही जाणलं तर ज्ञान घटतं. म्हणून सांगतात ज्ञानाची वृद्धी कधी होते, जेव्हा आत्म्याला जाणलं की शिवभूती मुनींचं ज्ञान असं प्रगट होत गेलं. म्हणून सांगतात की इतर अन्य विषयांना जाणायला जातो त्यावेळेस वाटते की आपल्याला समजत जात आहे, हुशारी वाढती आहे, पण उलट बाहेरचा विकास हा आतला ऱ्हास आहे. म्हणजे आपण जेवढं बाहेर जाणार ना श्रुती, तेवढं आत यायला चान्स कमी राहतो. म्हणून मागं सांगितलं होतं एकदा उदाहरण की एक मुलगा एवढं त्याला रुची होती धर्माची, सगळं तो सारखं ध्यान करायचा, स्वाध्याय करायचा, आणि नंतर पैसे कमवायला लागल्यावर काय झालं? प्रज्वल ते पैसे कमवायला लागला की बाहेरची रुची वाढत गेली, आणि मग पैसा हे धर्म केल्याचं फळ म्हणून पुण्य वाढलं होतं, पैसा अधिक यायला लागला. काय झालं? धर्माला वेळच पुरेना आता, त्यामुळं धर्म सुटत गेला, धन नाही सुटलं. मग असं म्हणायचं आहे की आता ह्याच्या निमित्तात काय झालं? पापानुबंधी पुण्य झालं. ते पापाचा अनुबंध सुरू झाला, नियमाने फळ मिळणार पापरूप. मग असं सांगितलं की हानी पण चालू आहे आणि वृद्धी पण चालू आहे. तर हे बघितलं होतं मागच्या वेळी की अभव्य जीव जर वेगळा मानला तर द्रव्याचे 7 प्रकार मानावे लागतील, पण असं तर नाही. कुठंपर्यंत बघितलं होतं? काय पाहिजे तुला? जीव गेला. सांगितलं जीव कशाला म्हणायचं? जीव जीवामध्ये मिसळत नाही, तसं अन्य द्रव्यामध्ये पण मिसळत नाही. पण आमचा जीव कुठं कुठं ठेवतो? मोबाईलमध्ये, पोरीमध्ये, घरामध्ये. तर असं जीवाचे तुकडे करून टाकलेत आपण. म्हणून जीव अखंड आहे, त्याचं वेदन केलं तर आपल्याला समजतं. धर्म अधर्म कोई भी पदार्थ परस्पर मिलते नहीं है, यहाँ तक कि जीव और पुद्गल भी परस्पर में मिलकर पिंड नहीं होते. आता तुम्ही कसे आहे तो? जीव आणि पुद्गल मिलकर एक हुए है क्या? नहीं हुए. भलेही एक क्षेत्रावगा आहे तरी सुद्धा ते मिळून एक नाही झालेत. म्हणजे किती स्वतंत्रता आहे. एकत्र जरी आहेत तरी सुद्धा ते एकमेक नाही आहेत. पूर्ण गलन यह प्रकृति जिसमें पाई जाए उसे पुद्गल कहते हैं. पुद्गल जाती में किती आहेत? जातीच्या अपेक्षेने पुद्गल द्रव्य अनंत आहेत. का सांगितलं होतं की जीव अनंत आहेत आणि जीवापेक्षा अनंत पट पुद्गल आहेत. का सांग प्रज्वल? का जीव जितने है ना उससे अनंत पट. बस की समोर माझ्या प्रत्येक जीवाचं शरीर अनंत म्हणजे परमाणूंनी बनलंय. अनंत परमाणू संख्यात कशाला? हा अनंत. मग जीव संख्या किती? असंख्यात आहे. एकेका जीवाचं शरीर बनलं अनंत परमाणूंच्या पिंडाने. मग जीव तुमचे अनंत आहेत तर पुद्गल त्याच्या अनंत पट असणार या अपेक्षेने घेतलं होतं. ठीक आहे, हे झालं होतं. पुढं सांगितलं धर्मद्रव्य एक आहे. काहीतरी प्रश्न विचारला होता ना मी लास्ट टाइम प्रज्वल? सोनल, धर्मद्रव्य एक है, उसमें एक यह ही कला है कि जीव पुद्गल चल सकते हैं एक जगह.
यह तो एक निमित्त नैमित्तिक योग की बात है. काय म्हणले, समोर ठेवलं ना तुम्ही? तिकडनं आलं तर समजणार नाही. कॉल कशातलं वाचताय? मी वर्णींचं प्रवचन वाचते. अच्छा. समोर बसा की माझ्या, तुमचे आप्त. बसते. तर सांगतायत की धर्मद्रव्य एक आहे आणि ते कोणाला मदत करतो? जे स्वतः गमन करायला उद्युक्त आहे त्यांनाच मदत करतं, जबरदस्ती गमन करत नाही. धर्मद्रव्य कुठं फिरतं? धर्मद्रव्य कुठं फिरतं? लोकाकाशात, ऊर्ध्वलोकात, अधोलोकात, मध्यलोकात. कुठं फिरतं? फिरत नाही. म्हणजे धर्मद्रव्य स्थिर आहे, तुम्ही फिरता. त्याला घेऊन फिरायचं नाही आपल्याला कुठं. ते आहे म्हणून तुम्ही फिरता. जसं मागं उदाहरण दिलं मी, ॲक्वेरियम आहे, त्यात पाणी स्थिर आहे, कुठं जात येत नाही आहे ते पाणी, पण त्यात मासे फिरत आहेत स्वतः. तसं म्हटलं की आपण हे धर्मद्रव्यामध्ये फिरतोय, माझी शक्ती आहे ती फिरायची. धर्मद्रव्यात फिरायची शक्ती नाही आहे. फिरायला मदत करतं ते तुम्हाला गमनाला, पण ते स्वतः गमन करत नाही. क्यों? 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 क्रियावती शक्ती त्याच्यामध्ये नाही. ज्याच्यामध्ये क्रियावती शक्ती असते तेच गमन करू शकतात. मग जीव आणि पुद्गलातच ती शक्ती आहे. बाकी धर्म, अधर्म, आकाश, कालमध्ये क्रियावती शक्ती नाही, त्यामुळे ते एके ठिकाणी स्थिर आहेत. जैसे पानी हो तो उसमें मछली चल सकती है, ऐसा निमित्त नैमित्तिक योग है. तो इस लोक में धर्मद्रव्य एक है, जिसके होने से ये जीव पुद्गल चल सकते हैं. मग जीव पुद्गल अलोकाकाशात का नाही जात? तर आपण सूत्र दिलं ना, म्हणून धर्मास्तिकाय अभावात. कारण तिथं धर्मास्तिकायाचा म्हणजे जेवढं लोकाकाश आहे त्याच्या बाहेर धर्मद्रव्य नाही. त्यामुळे जिथंपर्यंत धर्मद्रव्य आहे तिथंपर्यंत जीव गमन करतो. जसं की सिद्ध भगवान तिथंच जाऊन का थांबले? कुठे आहेत सिद्ध भगवान आता? सिद्धशिलेवर सगळ्यात वरती टॉपला आहेत ना, तिथंच का थांबले? वर का नाही गेले? मग जायचं ना, असं एक मत आहे. एक मांडलिक नावाचं मत आहे आणि ते मानतात की जेव्हा सगळ्या द्रव्य कर्मापासून जीव मुक्त होतो तेव्हा तो अनंत काळपर्यंत वर जातो. असं तुमच्यासारखं सिद्धशिलेवर जाऊन थांबत नाही, असं त्यांचं मत आहे. खंडन करा. क्यों नाही जात आहे? अलोकाकाशामध्ये शक्तीच नाही. अलोकाकाशामध्ये का नाही? शक्ती. अलोकाकाशातली शक्ती घेऊन काय करायची? आमची शक्ती बघायची आहे. आपल्याच शक्ती नाही तिथे झाली. सगळं बघा. म्हणजे माझी योग्यता नाही आहे, तिथंपर्यंतच जाण्याची योग्यता आहे. आणि बहिरंगामध्ये निमित्त पण धर्मद्रव्य पाहिजे ते तिथं नाही. म्हणून सांगितलं तिथंपर्यंतच जाऊन सिद्ध लोक थांबतात, त्याच्यावर जाऊ शकत नाही. जीवाचीच तशी योग्यता आणि बहिरंगामध्ये निमित्त पण नाही आहे म्हणून. चला, तसंच सांगितलं अधर्मद्रव्य सुद्धा एक आहे. जिसके होने से चलता हुआ जीव पुद्गल रुक सकता है. थांबायला कोण मदत करतं? तर अधर्मद्रव्य. कोई भी काम एक हो रहा हो और उसके खिलाफ कोई दूसरा काम हो तो कोई बाह्य निमित्त होता है, तब होता है. एक द्रव्य आहे ते तुम्हाला चालायला मदत करते, दुसरं द्रव्य आहे ते थांबवायला मदत करते. सांगा, दोघं ऑपोजिट आहेत का नाही? मग तुमची क्रिया काय व्हायची? एक ढकलतंय आणि एक पकडतंय, तुम्ही हलणार का जागेवर? मग कसं? हो की, पण असं ऑपोजिट फोर्स असताना त्याच्यामध्ये काय होणार? एक इकडं ओढते, एक इकडं ओढते, ते किती हलणार? सेम टाईममध्ये आहे हिला सगळं प्रपोर्शन पण एक समान. बरोबर आहे की पण तरी सुद्धा एक सहकार्य आहे ना. काय म्हणतो रे? हे फक्त सहकार्य आहे ना, म्हणजे निमित्त आहे. म्हणजे
बळानं थांबवणार नाही किंवा बळानं चालवणार. निमित्त असतं ते जबरदस्ती करत नसतं. निमित्त बस निमित्त आहे. आहे म्हणून आहे. सांगते पाणी ढकलते का थांबवते माशांना? निमित्त काहीच नसतं करत. म्हणून सांगतायत की असतं हजर फक्त निमित्त, पण ते काय जबरदस्ती तुम्हाला ते कार्य करवत नाही. म्हणून सांगतायत इथं अगर बाह्य कारण न हो तो जो परिणमन चल रहा वह वही परिणमन एक समान चलता रहेगा. जर ते बाहेरचं निमित्त कारण हे धर्मद्रव्य किंवा अधर्मद्रव्य नसेल तर जर तुम्ही चालत राहताल तर चालतच राहताल, अधर्मद्रव्य नसेल तर. आणि धर्मद्रव्य नसेल तर थांबलेलं हलताच येणार नाही तुम्हाला. तसंच स्थिर राहावं लागेल. म्हणजे निमित्त चालवत पण नाही आणि थांबवत पण नाही, पण निमित्त असल्याशिवाय त्या क्रियासुद्धा घडत नाही. जीव पुद्गल चलते रहे और चलते हुए में रुक सके तो इसमें भी कोई कारण है, एक साधारण सहयोग, उसे कहते हैं अधर्मद्रव्य. म्हणजे अधर्मद्रव्य काय करतं? स्थिर राहण्यासाठी मदत करतं, ज्याची इच्छा आहे त्याला. आता अशी अनेकांची इच्छा असते काय सगळं एका वेळेस तिथं आहे. तुम्हाला काय करायचं ते तुमच्यावर आहे. ते जबरदस्ती करत नाहीत. जबरदस्ती ते चालवत पण नाही आणि जबरदस्ती थांबवत पण नाही. तुम्ही जशी इच्छा करणार आहे तसं ते मदत करतात, एवढंच. बरोबर. सगळे निमित्त आहेत बाहेर. उपादान माझं आहे. मी जे काम करणार, ज्याची मला इच्छा आहे ते कार्य घडणार. जर मला इच्छा नसेल तर तिथं कोण? ते द्रव्य असून सुद्धा उपयोग नाही. जसं उदाहरण जायंट हिल असतात ना, काय म्हणतात त्याला? पाळणा. हां, तर त्याच्यामध्ये बसलोय आणि फिरतोय. आता माझी इच्छा नाही आहे फिरायची, पण ते फिरायला लागलंय. काय करायचं? अधर्मद्रव्य कुठे गेलं? आहे का नाही तिथं? मग तुम्ही काय म्हणताय? उद्युक्त असणाऱ्या जीवपुद्गलांना थांबायला मदत करतं ते अधर्मद्रव्य. मला कुठं थांबवत आहे? मला थांबायचं आहे. पटकन बोल. नाही नाही, पण मला पाहिजे ना निमित्त तिथं. आकाशद्रव्य, अधर्मद्रव्य. कसं थांबायचं मी? तुम्ही म्हणला ना ज्याची इच्छा आहे त्याला थांबायला मदत करतं. मग हे का नाही मदत करत आहे मला? योगिताबेन आहे का तुमच्याकडं? कसं अधर्मद्रव्य आहे का विचारायला? हो, पाळणा आहे का विचारा ना. मग आणि मला इच्छा आहे चालायची, आम्हाला इच्छा आहे चालायची, पण तुमचं धर्मद्रव्य मदतच करत नाही आहे. काय करायचं? काय जळगावला यायची इच्छा आहे माहिती का आम्हाची, पण तुम्ही मदतच करीना. कसले निमित्त आहेत? मग आता प्रत्येक द्रव्याचं स्वतंत्र करायला मला स्वतंत्र असू दे की, पण मग तुम्ही म्हणला ना डेफिनेशनमध्ये ज्याची इच्छा आहे त्याला थांबायला, ज्याची इच्छा आहे त्याला चालायला मदत करतं ते धर्मद्रव्य अधर्मद्रव्य असं. मग पॅरालिसिस झालेला माणूस आहे, त्याला कुठे एका ठिकाणी पडून राहायचं आहे? त्याची किती इच्छा आहे? सगळं जग फिरायची इच्छा असते माहिती आहे का? मग तुमचं धर्मद्रव्य कुठे गेलं? त्या पॅरालिसिसच्या माणसाला इच्छा भरपूर आहे, बट तिथं इच्छा व्हायला त्याला त्याचं निमित्त लागतं आणि त्याला चालायला त्याचं निमित्त त्याचं शरीर आहे, बट ते त्याला साथ होत नाही. मग बिना निमित्ताचं कोणतं कार्य होत नाही. मग निमित्त आहे तेच सांगतोय की धर्मद्रव्य पण आहे आणि अधर्मद्रव्य पण आहे आमचं निमित्त. तिथं असं म्हणायचं एका निमित्ताने पण कार्य होत नाही. असे सहस्र कारणं असतात एक कार्य होत असताना. काय मग ते जर एक कारण आहे आणि बाकीच्या सगळ्यांची प्रतिकूलता असेल तर ते पण कार्य होणार नाही. म्हणजे ते आहे ते म्हणलं ना, जेव्हा पाळण्यात बसलाय फिरताय, तुम्हाला नाही फिरायचं थांबवायचं आहे, पण अधर्मद्रव्य असताना सुद्धा तुम्ही थांबू शकत नाही आहे का? हां, आणि ते जबरदस्ती थांबवायचं काम करत नसतं. हां, तुम्ही थांबणार आहे तर ते मदत करणार आहे. तुम्ही पराधीन आहे तिथं त्याच्यामध्ये, म्हणून कधी बसायचं नाही त्याच्यामध्ये. मला इच्छा नाही ना थांबायचं असते ना कुठं, तर ते नाही जर थांबू शकत, तुटलं समज त्याचं बटन, काय करायचं?
बंद करायचं. तिथूनच नमस्ते. म्हणजे ते थांबवू पण शकत नाही असं आहे. त्याची योग्यता शेवटी तसं कारण म्हणायचं. तुम्हाला इच्छा असली तरी सुद्धा मागं परत योग्यता पण पाहिजे, तसं तुमचं उपादान पाहिजे, तर कार्य झालेलं दिसून येतं. कुंभकार आहे, त्याच्याजवळ माती पण आहे, पाणी पण आहे, चक्र पण आहे, पण आज घटच बनेना का? उपादान ते काय मिट्टी आहे, ते मिट्टी आहे की त्याच्याजवळ, मिट्टीचंच घट बनवायचं आहे त्याला, मग उपादान नाही आहे का? त्याची योग्यताच नाही. निमित्त पण सगळे आहेत की, चक्र आहे, कुंभार आहे, ते चिवर आहे, पाणी आहे. योग्यता नाही. उपादान तसं नसेल तर कार्य घडणार नाही. सगळं हजर असेल तरी सुद्धा इथं आपल्याला नाही आहेत का हो साक्षात केवली भगवान आहे. तुमच्याजवळ का नाही केवल ज्ञान आहेत ना ते तुमच्याजवळ, तरी सुद्धा नाही होत आहे तुम्हाला. म्हणजे शेवटी माझं उपादान जसं आहे तसं कार्य घडणार आहे. निमित्त प्रबळ असेल तरी सुद्धा निमित्ताने कार्य होत नाही, एवढं आपल्याला पक्क करायचं. ते महाराजांनी एक उदाहरण दिलं होतं की नाही, बाहुलीला शिकवायला गेलो तर ती शिकेल का, कारण तिच्यात ती योग्यता नाही. मग छोट्या बाळाला शिकवायला गेलो तर ते शिकेल का, म्हणजे असं योग्यता नाही म्हणून ते शिकणार नाही असं. बरं, बाहुलीला का नाही शिकवतायत? तू बसली आणि तुझ्या बाजूला बाहुली बसली, त्याला शिकवलं तर का नाही शिकत ते? हां, असं महाराजांनी उदाहरण दिलं म्हणतात. कारण ते जीव नाही आहे. तसंच आहे इथं पण. या शास्त्राला शिकवायचं आहे का? शास्त्रात नाही आहेत का हो शब्द? ज्ञान आहे का नाही सांग शास्त्रामध्ये? आहे नाही? शास्त्रात ज्ञान आहे का नाही हो? ज्ञान आहे पण ज्ञान नाही. कसला आणि का, हे दोन्ही पण फॉल्स झाले. शास्त्र ज्ञान नाही घेऊन शास्त्र जाणे नाही. सत्थम नाणम न हवई जेव्हा सत्थम न याणे किंची अप्राकृतच म्हणायचं असते आपली योगिताबेन. शास्त्र म्हणजे ज्ञान नाही, ते शब्द आहेत फक्त. त्यांना काय समजते सांग? पदार्थ, जीव, पुद्गल, त्याला काय समजते? त्याला ज्ञान नाही म्हणायचं, त्याला शब्द म्हणायचं, त्याला आहार वर्गणा म्हणायचं. त्यामुळे ते कलर आहे आणि त्याला जोडलेले तसे आपण बनवलेले शब्द आहेत, पण ते म्हणजे ज्ञान नाही. म्हणून सत्थम नाणम न हवई जेव्हा सत्थम न याणे किंची, जेव्हा शास्त्र काही जाणत नाही त्यावेळेस ते ज्ञान नाही. तम्हा सत्थम अन्नम अन्नम नाणम जिणाविंती. म्हणून सांगतायत शास्त्र अन्य आहे, ज्ञान अन्य आहे. शास्त्र म्हणजे ज्ञान नाही, ज्ञान म्हणजे शास्त्र नाही. ओके, शांत झालंय? अजून आहे तर अधर्मद्रव्यापर्यंत इथंपर्यंत सांगितलं. अधर्मद्रव्य किती आहे? संख्यापेक्षेने एक आहे, प्रदेशापेक्षेने प्रदेश किती आहे तर लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी एकच अधर्मद्रव्य आहे, एकच धर्मद्रव्य आहे असं. आकाशद्रव्य अनंत आहेत. प्रदेशी म्हणायचं, अनंत प्रदेशी एकच आकाश आहे, अनंत आकाश नाही आहेत. किती आकाश आहे तो? हां, मग आकाशद्रव्य अखंड आहे असं आपण म्हणतो, एक आहे असं आपण म्हणतो. मला सांगा की सोलापुरातलं आकाशद्रव्य, अजून कोण कोण आहेत माझ्याजवळ? विजापुरातलं आकाशद्रव्य, जळगावमधलं आकाशद्रव्य, पुण्यातलं आकाशद्रव्य आणि अकलूजमधलं आकाशद्रव्य एक आहे का दोन आहेत? भिन्न आहेत. असं कसं? मग तुम्ही म्हणताय ना हे आमचं अकलूजमधलं आकाश आहे. नाही नाही, ते नाही म्हणायचं मला. आकाश म्हणजे जागाच की. मग माझी जागा तुमची जागा म्हणत नाही. हां, प्रदेश अनंत असंख्यात प्रदेशी आहे. असंख्यात प्रदेशी कोण? लोकप्रमाण कोण? अहो आकाशद्रव्य सांगतोय आम्ही. जळगावमधलं आकाश वेगळाच दिसायला लागलं आता मला. आकाशद्रव्य अनंत प्रदेशी एकच आहे, संख्यात नाही, असंख्यात प्रदेशी नाही. मग त्यांनी पंचाध्यायीमध्ये एक उदाहरण दिलं आहे आणि त्यात सांगितलं की 2 मुनी ध्यानाला बसलेत आणि एका वनामध्ये 2 झाडाच्या खाली 2 मुनी बसलेत.
मग तुम्ही काय म्हणता तिथं, ह्या मुनींची ही जागा किंवा हे क्षेत्र आणि त्या मुनींचं ते क्षेत्र, मग दोन भिन्न भिन्न झाले का नाही? मग ते एक आकाश आहे का दोन आकाश आहेत? एकच आहे. मग दोन कसं म्हणतात? तुमची जागा आणि तुमचं घर आणि माझं घर एक आहे का दोन आहे? तुमच्या घराची जागा आणि माझ्या घराची जागा एक आहे का दोन आहे? वेगळंच आहे पण एकच आकाशात आहे. मग तुम्ही वेगळं वेगळं म्हणता का नाही? जागा माझी वेगळी तुमची वेगळी म्हणता का नाही? असू दे. मग एक झालं का दोन झालं? उर्दू लोकातलं आकाश, मध्य लोकातलं आकाश एकच म्हणतो का नाही? तुमचा प्रदेश फक्त वेगळा आहे, माझा प्रदेश वेगळा आहे. एकाच ठिकाणी. प्रदेश नाही म्हणायचे मला. आकाश म्हणजे एक आकाश अखंड द्रव्य आहे, ते एक असताना सुद्धा तुम्ही त्याला वेगळं वेगळं का म्हणता? मग ते एक आहेत का अनेक आहेत? सोनल कुठे गेली? किचनमध्ये. बोल प्रज्वल. एकच आहे पण त्यात भरपूर जणांना सामावून घेण्याचे. असू दे की, आम्ही कुठं निषेध करतोय? आम्ही वी आर ॲग्रीड. त्या एका आकाशामध्ये सगळेजण मावू शकतात, ठीक आहे की, पण तुम्ही असं का म्हणता मग? हे आमच्या घराची जागा, ही तुमच्या घराची जागा. बरं, घाबरू नका की, का घाबरताय? ऐका उगाच बोलायच्या आधीच म्हण. कथन पद्धती आहे बस ती. असं नाही आहे की आकाशात भेद केले असं नाही आहे, सांगितलंच आहे. जसं तुम्ही म्हणताय की आता हे एक अखंड द्रव्य आहे, आता तुमचं जीवद्रव्य एक अखंड आहे, पण तरी म्हणताय ना की इथले जीवाचे प्रदेश किंवा हातातले जीवाचे प्रदेश, पायातले जीवाचे प्रदेश, मग ते खंडित आहेत का अखंड आहेत? मग त्याला कथनचित म्हणायचं का? नाही म्हणायचं का? काय कथनचित? कथनचित आहेत बाबा दोन असं. नाही, दोन नाही आहेत. ते सांगितलं ना त्यांनी, कथन करताना फक्त भेद केला गेला, पण म्हणून त्या द्रव्यात भेद झाला असं नाही आहे. ते अखंडच आहे. द्रव्यात नाही भेद झाला, पण कथन करण्यात भेद आहे त्या दृष्टीनं, त्या अपेक्षेने तसं म्हणा, चालतंय. किंवा व्यवहार म्हटल्यासारखं त्यांनी व्यवहाराने भेद केला तरी पण ते द्रव्यामध्ये भेद होत नाही. द्रव्य तर अखंडच आहे. हां, तर आकाश कसं आहे त्याचं स्वरूप सांगतायत. आकाश अमूर्त है जहाँ सब पदार्थ ठहर सकते है. म्हणजे म्हणून म्हणलं ना, आकाश द्रव्याचं लक्षण काय? आकाश द्रव्य कशाला म्हणायचं? हां, त्याला एक शब्द जोडायचा आहे. म्हणजे एक प्रश्न आला त्याच्यावर, काय म्हटलं तुम्ही? आकाश द्रव्याचं लक्षण असतं अवगाहन हेतुत्व. मग त्यांनी प्रश्न विचारला, जीवामध्ये अवगाहन हेतुत्व नाही आहे का? पुद्गलामध्ये अवगाहन हेतुत्व नाही आहे का? अधर्मद्रव्यात, धर्मद्रव्यात, कालद्रव्यात सगळ्यामध्ये अवगाहन आहे. म्हणजे एका ठिकाणी तुमचे अनंत सिद्ध राहतात, एका प्रदेशावर किती द्रव्य आहेत? सगळे साही द्रव्य राहत आहेत. मग परस्पराला अवगाहन देता येतच की ते. मग तुम्ही असं का म्हणताय की आकाश द्रव्यातच अवगाहन हेतुत्व आहे? मग आम्ही जागा देतोय ते बरोबर आहे की, पण आम्ही पण आमच्यामध्ये पण तुम्ही अवगाहन हेतुत्व माना. नाही, प्रश्न समजला का मी काय म्हणले? प्रत्येक द्रव्यामध्ये अवगाहन हेतुत्व आहे, म्हणून तर एका द्रव्याच्या ठिकाणी साही द्रव्य आहेत, एका क्षेत्रामध्ये साही द्रव्य राहत आहेत. मग तिथं फक्त आकाशानेच अवगाहना दिली असं नाही आहे. जर आकाशाने दिली म्हटलं असतं तर एक द्रव्य असल्यावर दुसऱ्या द्रव्याला ढकलून द्यायला पाहिजे. त्या दुसऱ्या द्रव्यांनी पण अवगाहना दिली आहे ना दुसऱ्याला, म्हणून तिथं ते साही द्रव्य एका प्रदेशावर राहू शकतात. मग अवगाहन हेतुत्व हे आकाश द्रव्याचंच लक्षण का घेतलंय आपण? हे किती चांगलं प्रकरण झालं होतं आपलं. सूक्ष्म असतील तरच ते एका जागेत राहू शकतं. जे सूक्ष्म आहे तेच एका जागी राहील. मग सगळे सूक्ष्म आहेत की, धर्मद्रव्य सूक्ष्म आहे, अधर्मद्रव्य सूक्ष्म आहे, जीवद्रव्य सूक्ष्म आहे, कालद्रव्य सूक्ष्म आहे, राहायला परमाणू सूक्ष्म आहे. मग साई द्रव्य सूक्ष्म आहेतच की, एकत्र राहतातच की. पण आता आपल्यामध्ये दुसरं कोणी नाही ना राहू शकत. जसं आपण बादर आहे, तुझ्या जीवामध्ये सगळे जीव राहत आहेत, किती एक नाही अनंत जीव राहत आहेत. सूक्ष्म असतील तर राहतात, पण बादर असेल तर नाही ना राहत. असू दे ना, मग सूक्ष्म राहत आहेत ना.
मग अवघानं दिली का नाही? म्हणजे विशिष्ट अवगाहन हेतूत पण नाही आहे तसं की हे जे बाजारला पण म्हणायचं. जागा काय म्हण परत म्हण. विशिष्ट अवगाहन हा, हेतूत हे लावायचं विशेषण. काय आकाशद्रव्य कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये विशिष्ट अवगाहनत्व हेतू आहे आणि सांगितलं की ते सर्व व्यापक आहे आणि 3 काळात 3 लोकात ते सगळ्या द्रव्यांना जागा द्यायला समर्थ आहे. असं कदाचित बाकीच्या द्रव्यांमध्ये होते किंवा नाही होत. कारण संपूर्ण अनंत प्रदेशी जे आकाश आहे तर ते हे तुमचं लोकाकाश आहे. तर या लोकाकाशामध्ये याला नाव द्यायचं राहिलं आहे लोकाकाश, बरं कालच्या इंग्लिश. तर या लोकाकाशामध्ये किती द्रव्य आहेत? द्रव्य 6. काय करावं बाबा. इथं कोण आहे? अलोक आकाशात किती द्रव्य आहेत? आकाश द्रव्य आहे की आता काय करा. एकच आकाशद्रव्य. आकाश द्रव्य आहे. तर मला म्हणायचंय की इथं असणाऱ्या धर्म अधर्म द्रव्यांमध्ये पण कालद्रव्यामध्ये काय म्हणायचं, जीव पुद्गलामध्ये सगळ्यामध्ये अवगाहनत्व हेतू आहे. जिथं तिथं आलेल्या सगळ्या द्रव्यांना ते जागा देण्यासाठी समर्थ आहेत. या प्रदेशावर साही द्रव्य आहेत तर ह्यांना अवगाहन देण्यामध्ये सगळे समर्थ आहेत. पण संपूर्ण आकाश द्रव्याला अवगाहना द्यायला कुठलं द्रव्य समर्थ आहे? अन्य द्रव्यामध्ये ते सामर्थ्य नाही. पण आकाश द्रव्य कुठंही असू दे, तुमचं जीव पुद्गल धर्म धर्म आकाशकाल सगळ्याला सगळीकडं एका वेळेस अवगाहना द्यायला समर्थ आहे. म्हणून म्हणायचं की आकाश द्रव्यामध्येच ते लक्षण जातं. आकाशद्रव्य जर समर्थ आहे मग लोकाकाशमध्ये पण बाकीचे द्रव्य चालतात. ह्याचं सामर्थ्य सांगितलं आपण. तुम्ही जाऊ शकत नाही ते तुमचं सामर्थ्य आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इथं पण कॅपॅबिलिटी आहे. तुम्ही या, मी तुम्हाला जागा देतो म्हणते की ते जाऊन येईन. म्हणजे या बाउंड्रीला क्रॉस करू शकत नाही, तुमची शक्ती नाही आहे, तुमच्यामध्ये तशी योग्यता नाही आहे. पण त्याच्यामध्ये सामर्थ्य तिथं पण तसंच आहे जसं इथं आहे. म्हणून त्याला नाव दिलं काय? विशिष्ट अवगाहनत्व. हे ज्याचं लक्षण आहे त्याला म्हणायचं आकाशद्रव्य. जसं सिद्धांमध्ये पण अवगाहनत्व गुण आहेत आणि ते सगळ्या सिद्धांना एका ठिकाणी अनंत सिद्ध आहेत. मग ते पण जागा देत आहेत की, मग त्यांच्यामध्ये का नाही म्हणायचं विशिष्ट अवगाहनत्व? स्पेसिफिक एरियामध्ये आहेत ते आणि तिथेच फक्त ते जागा देण्यासाठी समर्थ आहेत. पण तसं अन्य सगळीकडं जर असते तर म्हटलं असतं, पण असं तर नाही. म्हणून सांगितलं की सगळ्या द्रव्यांमध्ये जरी ते अवगाहन हे गुण आहे, सामान्य गुण, तरीसुद्धा विशिष्ट अवगाहनत्व नाही. कालद्रव्य लोकाकाश के एक एक प्रदेश पर एक एक अणु अवस्थित है और वह वहीं रहता हुआ समय समय पर्याय के रूप से परिणमन करता है, जिसे कहते हैं वर्तना. उसी वर्तना का स्थूल रूप मिनिट, घड़ी, घंटा, सेकंद आदि बन जाते हैं. म्हणजे कालद्रव्याचं परिणमन हे आहे, समय, मिनिट वगैरे. ऐसे लोक में 6 जाति के पदार्थ है. उन सब पदार्थों में शक्तियाँ क्या है, उनकी अवस्थाएं कैसे बनती है, यह बात जानने की होती है. क्योंकि पदार्थ में शक्ति और पर्याय ये स्पष्ट समझ में आए तो यह सुगमतया भान रहेगा. एक द्रव्य का दूसरा द्रव्य कुछ भी नहीं लगता. भेद विज्ञान पाने के लिए पदार्थों का स्वरूप जानना अत्यंत आवश्यक है. म्हणजे हे सगळं वस्तुव्यवस्था का समजून घ्यायची तर त्यातून माझा जीव भिन्न आहे आणि सगळे परद्रव्य आहेत ते स्वतंत्र आहेत, भिन्न आहेत. ही वस्तुव्यवस्था समजली तर आपल्याला सुद्धा भेदविज्ञान सहज करता येतं. कालाणू सुद्धा सांगितलं. एक एक कालाणू प्रत्येक प्रदेशावर आहे. त्या कालाणूच्या एक एक प्रदेशावर सुद्धा काही द्रव्य आहेत, पण तेवढ्याच प्रदेशाची त्याची शक्ती आहे अवगाहना देण्याची. संपूर्ण प्रदेशांमध्ये ते व्यापू शकत नाही. म्हणून सर्व व्यापक आणि विशिष्ट अवगाहनत्व असणाऱ्या द्रव्याला म्हणायचं आकाशद्रव्य. तसं सांगितलं. हा जीव अनंत गुणांना स्वतःमध्ये अवगाहना देण्यामध्ये समर्थ आहे. बाकी कोणालाही अवगाहना देऊ शकत नाही. म्हणून कोणाला आपल्यामध्ये घुसू द्यायचं नाही. काय हार्टमध्ये कोण राहतंय? नो एंट्री.
रिकामं झाले आता. म्हणजे कोणाकोणाला ठेवतो डोक्यात एक, हृदयात एक, हातापायात एका, एकाला हात मारायचं असते, एकाला पाय मारायचं असते असं. होय राहू द्या, खोटं बोलायचं नाही देवासमोर. म्हणून अशा स्वभावाला जाणार तर आपल्याला सुद्धा स्वभावाची प्राप्ती होते. हो, हा मी अवगाहनत्व शक्ती संपन्न जीव आहे. अगुरु लघुत्व गुणसंपन्न जीव आहे. परिणमन शक्ती संपन्न जीव आहे जाणा. मी म्हणजे धर्मद्रव्य नाही, अधर्मद्रव्य नाही, आकाशद्रव्य नाहीच. मी म्हणजे असंख्यात कालाणू नाहीच. मी तर मात्र जाणणारा जीव आहे, स्वतंत्र आहे. जाननहार स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोहे सौवसां.